सुंदरबनच्या जंगलात गुट्टू ससेभाऊ खायला आणण्यासाठी म्हणजे गाजरे आणण्यासाठी वेगात चालले होते. त्यांना भूक खूप लागली होती आणि ते भरभर चालत होते. तेव्हा समोरून राणी मंगीताई आली. तिला बघितल्यावर ससेभाऊ थांबले आणि म्हणाले, अगं राणी मंगीताई, तू का वाटेत आलीस? तुला बाजूने वाट आहे की जायला? तू आमच्याच का वाटेत येतेस? मग राणी मंगीताईला राग आला. ती काय म्हणाली, हा 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 गुट्टू ससेभाऊ, मला वाट वेगळी तुम्हाला वेगळी काय? तुम्ही सगळ्यांनी एका वाटेने जायचं आणि मी एका वाटेने, असं का रे? तू स्वतःला मोठा समजतोस काय आणि मी लहान समजतोस काय? अगं तसं नाही राणी मंगीताई, तू मला नाही दिसलीस म्हणजे माझ्या पायाखाली चिरडशील. तुझा जीव वाचवण्यासाठी मी बोललो. ते काही नाही, तुझ्या पायाखाली चिरडायला मी एवढी लहान आहे का? म्हणजे तुझा समज असा आहे, तू मोठा आहेस आणि मी लहान आहे, म्हणजे तू उंच आणि मी नीच, असा त्याचा अर्थ होतो. असे कसे तू बोलू शकतोस? असं समजू नको. तू मोठा आहेस, मी पण खूप मोठी आहे. अशी राणी मंगीताई गुट्टू ससेभाऊवर वाद घालायला लागली. गुट्टू ससेभाऊंना पण कळेना काय करावं. ही मंगीताई माझ्या पायात येईल म्हणून मी तिला चांगलं सांगितलं, पण तिने वेगळा अर्थ काढला. आणि तुला माहिती आहे का ससेभाऊ? मग गुट्टू ससेभाऊ म्हणाले, काय राणी मंगीताई? अरे तू स्वतःला मोठा समजू नकोस. तुझ्या पूर्वजांनी हार मानल्या. तुला माहिती आहे का? पूर्वी तुझ्या पूर्वजांची कासवदादांची शर्यत लागली होती पळण्याची. त्या शर्यतीत कासवदादांनी तुझ्या पूर्वजांना हरवले, हार मानलेली आहे. आणि तू स्वतःला मोठा समजू नकोस. कळलं का तुला? असं म्हणल्यावर ससेभाऊला थोडा राग आला. पण काय करावे त्या ससेभाऊसनी कळेना. मग ससेभाऊ म्हणाले, अगं मंगीताई, पूर्वेचे कशाला काढत्यास? पूर्वजांचं काढू नकोस. नाही नाही, मी काढणार. तू स्वतःला मोठा समजतोस. असे दोघे वाद घालायला लागले. हे सगळं जवळच्या झाडावरून साळू चिमणीताई बघत होत्या. त्या काय म्हणाल्या, गुट्टू ससेभाऊ आणि राणी मंगीताई भांडायला लागल्यात, आपण जाऊन भांडण मिटवाय पाहिजे. म्हणून त्या तिथे गेल्या आणि म्हणाल्या, ससेभाऊ मंगीताई, काय झालं? तुम्ही का भांडता? तेव्हा गुट्टू ससेभाऊ म्हणाले, अगं साळूताई, ही राणी मंगीताई माझ्याबरोबर भांडायला लागल्या बघ. मी म्हणलं वाटेत येऊ नको, पाय पडेल, तुझा जीव जाईल. तर तिनं वेगळा अर्थ काढला आणि माझ्याबरोबर भांडायला लागल्या आणि माझ्या पूर्वजांचं काढत्या. तुझे पूर्वज कासवांच्या शर्यतीत हारले, हे हिला काढायचं काय गरज होती? सांग बरं साळू. असं म्हटल्यावर राणी मंगीताई म्हणाली, नाही, हा फारच आगाव आहे. साळूताई, तू याचं काही ऐकू नको. मग साळू चिमणीताई म्हणाली, हे बघ गुट्टू ससेभाऊ आणि राणी मंगीताई, तुम्ही इथं वाद घालत बसू नका. तुम्ही सरळ आपले जंगलचे राजा शेरखान महाराज आहे त्यांच्याकडे जावा आणि त्यांच्याकडून नक्की काय, खरं काय, खोटं काय ऐकून या. असे म्हटल्यावर गुट्टू ससेभाऊला पटले. मग गुट्टू ससेभाऊ, राणी मंगीताई आणि साळू चिमणीताई शेरखान महाराजांच्याकडे गेल्या. शेरखान महाराज म्हणाले, अरे गुट्टू ससेभाऊ, कसं काय येणं केलं? आणि राणी मंगीताई, तू आलीस. साळू चिमणीताई, तूही आलीस. मग साळू चिमणीताई म्हणाली, महाराज, ह्या दोघांची तक्रार आहे. मग गुट्टू ससेभाऊनी सांगितलं, महाराज, ही राणी मंगीताई म्हणते तुझे पूर्वज हारले. कासवांच्या पैजेत पूर्वज हारलेत, कासवानी पैज जिंकल्या. ही अशी का म्हणाली? मग शेरखान महाराज म्हणाले, हो, हे खरंच आहे. तुझे पूर्वज हारल्यात पैज कासवाची आणि तुझ्या पूर्वजांची पैज झाली होती. त्यात कासव जिंकले आणि तुझे पूर्वज हारले. पण ते काढण्याची आता गरज काय? मग गुट्टू ससेभाऊ म्हणाले, हो हो, मी तेच सांगतोय महाराज. ही राणी मंगीताई मला पूर्वीचं काढून मला चिडवत्या.
मग राणी मुंगीताई रागाने आणि त्वेषाने म्हणाली, नाही महाराज, हा म्हणत होता तू माझ्या वाटेत येऊ नको. हे जंगल त्याचं एकट्याच आहे का? हे जंगल सगळ्यांचं आहे. हा असे का म्हणाला? यावर शेरखान महाराज म्हणाले, हे बघा, आता भांडण करू नका. साळू चिमणीताईला सांगितलं, साळूताई तू जा जंगलच्या सगळ्या प्राण्यांना बोलवून आण. मग साळू चिमणीताई गेल्या, सगळ्या प्राण्यांना बोलवून आल्या. सगळे प्राणी जमले. मग शेरखान महाराज काय म्हणाले, हे बघा जंगलवासियांनो, मी आज तुम्हाला काय सांगणार आहे. हे बघा, आपल्या जंगलात लहान मोठा असा कोणी नाही. सगळेच मोठे आहेत, सगळेच लहान आहेत. म्हणून कोणी कोणाला चिडवायचं नाही. तू मोठा, मी लहान असे म्हणायचे नाही. सगळे आपापल्या परीने आपल्या अंगातल्या गुणाने लहान मोठे आहेत. आणि राणी मुंगीताई, तू परत गुड्डू ससेबाऊला चिडवायचं नाहीस. आणि गुड्डू ससेबाऊ, तूही राणी मुंगीताईला लहान समजायचं नाही. अरे ती लहान असली तर ती उंच उडू शकत्या. आणि तूही स्वतःचं शेत गाजराचं पिकवू शकतोस, स्वतःसाठी अन्न खाऊ शकतोस. तुझ्यातही कलागुण आहेत, राणी मुंगीताईच्यात कलागुण आहेत. आणि जंगलवासियांच्या सगळ्यांच्याच अंगात कोणते ना कोणते कलागुण आहेत. त्यामुळं कुणीही एकमेकाबरोबर भांडायचं नाही. उच्च नीच एकमेकाला समजायचं नाही. कळलं का? मग सगळे प्राणी एका सुरात होय म्हणाले. मग राणी मुंगीताई म्हणाली, गुड्डे ससेभाऊ मी चुकले. मग ससेभाऊ पण म्हणाला, राणी मुंगीताई मीही चुकलो, तुला लहान समजलो. आता आपण सगळे सारखेच आहोत. कोणाला उच्च नीच समजू नये, सगळे सारखेच असतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.